नमस्कार मित्रांनो, मी अनिल जाधव स्वागत करतो तुमचं आपल्या शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि कापूस उत्पादक शेतकरी यांना बाजारभावाचा मोठा फटका बसला। म्हणून त्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी राज्य सरकारने कापूस उत्पादक शेतकरी आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचं अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली होती। आता मित्रांनो, त्याच योजनेचा GR हा आलेला आहे आणि GR नेमका काय आहे हेच आपण आता सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये बघणार। चला तर याचा शासन निर्णय आपण बघणार आहोत। शासन निर्णयानुसार एक राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2000 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये, तर 0.2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये, 2 हेक्टरच्या मर्यादेत सर्व अर्थसहाय्य मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर 2 वरीलप्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्याकरिता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये 1,548.34 कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646.34 कोटी अशा एकूण 4,194.64 कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे। 3 सदरचा खर्च कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादकता वाढ, मूल्य साखळी वाढ, विशेष कृती योजनेच्या लेखाशीर्ष 2401B419 खाली करण्यास मान्यता देण्यात येत आहे। 4 सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीचे पात्रतेचे निकष हे पुढील प्रमाणे शासनाने आहेत। 1 राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये, तर 0.2000 हेक्टर 2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये एवढे अर्थसहाय्य मिळतील। फक्त हे अर्थसहाय्य 2,000 हेक्टरच्या मर्यादेतच जे आहे ते लागू असणार आहे। 2 राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023च्या खरीप हंगामातील ई-पीक पाहणी ॲप पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे, असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरिता पात्र असतील। 3 ई-पीक पाहणी ॲप पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्या प्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य अनुदेय राहील। 4 सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांचा आधार लिंक बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरणाच्या DBT माध्यमातूनच अर्थसहाय्य जमा करण्यात येईल। 5 सदर योजना फक्त सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित राहील। त्यानंतर 5 सदरचे अर्थसहाय्य वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती स्वतंत्रपणे कळविण्यात येईल। 6 सदर शासन निर्णय मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 जुलै 2021च्या रोजीच्या बैठकीत मिळालेल्या मान्यतेनुसार वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रम 228/2024 व्यो 1 दिनांक 29 जुलै 2024 नुसार प्राप्त सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे। तर मित्रांनो, हाच होता हा शासन निर्णय। या नुसार या योजनेच्या अटी शर्ती संपूर्ण आपण याच्यामध्ये सांगितलेल्या आहे। तुमच्या स्क्रीनवरही पूर्ण तुम्ही याच्यात हे अटी शर्ती काय आहेत, कोणाकोणाला हा लाभ मिळेल हे सर्व तुम्ही वाचून घेऊ शकता। सांगण्यात थोडंफार मित्रांनो कमी जास्तही होऊ शकते। धन्यवाद।